नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब शेळके, रयत शिक्षण संस्थेचे राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर, मराठी अध्ययन व संशोधन केंद्र मराठी विभाग श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना शुभ प्रभात। SYBA स्पेशल मराठी या वर्गामध्ये आपला जो पेपर आहे स्पेशल S1 मध्ययुगीन मराठी साहित्य गद्य आणि पद्य स्वरूप व विशेष, म्हणजे एकंदर आपल्या पेपरचं जे शीर्षक आहे मित्रांनो, मध्ययुगीन मराठी साहित्य गद्य आणि पद्य। आता हे मध्ययुगीन म्हणजे प्राचीन कालखंड। या प्राचीन कालखंडामध्ये असणारं जे साहित्य होतं ते दोन विभागामध्ये होतं पहा, एक होता गद्य आणि दुसरा होता पद्य। मग गद्यामध्ये काय काय आहे, कोणकोणतं गद्य वाङ्मय आहे? तर गद्यामध्ये जी सुरुवात आपल्याला करावी लागती ती महानुभाव साहित्यापासून आपल्याला सुरुवात करावी लागते। मग महानुभाव साहित्यामध्ये जो प्रथम ग्रंथ आद्य जो चरित्र ग्रंथ बाहेर आला तो आहे लीळा चरित्र आणि त्याचे लेखक आहे म्हाइंभट। त्यानंतर या गद्यामध्ये लीळा चरित्रानंतर एक एक ग्रंथ पुढे आलेला आहे। मग गोविंद प्रभू चरित्र आलेला आहे, सूत्रपाठ आलेला आहे, दृष्टांत पाठ आलेला आहे, मूर्ती प्रकाश आलेला आहे। हे झालं महानुभावी यांचं गद्य वाङ्मय। त्याच्या थोडं पुढे गेलं तर बखर आलेली आहे पहा, की या बखरींचं स्वरूप काय आहे, या बखरींची विशेष काय आहे। मग यामध्ये भाऊसाहेबांची बखर असेल, पानिपतची बखर असेल, राक्षस तागडीची बखर असेल, मैकावतीची बखर असेल, अशा विविध प्रकारच्या बखरी। आणि या बखरींमध्ये शूर मराठ्यांचा तरुण जो शूर बाणा होता त्याचं वर्णन या बखरीमध्ये आलेलं आहे। म्हणजे पहिला टप्पा गद्यामधला जर आपण घेतला तर महानुभावी यांचं गद्य वाङ्मय, त्यानंतर बखर आणि त्यानंतर ऐतिहासिक पत्रे, हा तिसरा टप्पा आहे। की या ऐतिहासिक पत्रांनी सुद्धा या मध्ययुगीन कालखंडामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका केलेली आहे। कारण या पत्राच्या माध्यमातून एकमेकांना आचार विचारांचं जी देवाणघेवाण जी होत होती तर ती ह्या ऐतिहासिक पत्रांच्या माध्यमातून होत होती। मग अशा ज्या वेगवेगळ्या ज्या घटना घडलेल्या आहे, या घटना लेखन रूपाने त्या काळामध्ये, की पूर्वी अशी एक कापडाची एक वळकुटी असायची पहा, की त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा आशय लिहिला जायचा पहा, आणि त्याची एक अशी पोंगळी करून ती बंदिस्त करून ती पाठवली जायची पहा। मग एखाद्या जो कोण शिपाई असेल त्याच्या मार्फत ते इकडनं तिकडनं इकडं अशा पद्धतीनं तो पत्रव्यवहार होत होता। मग हा ऐतिहासिक पत्रव्यवहार आपल्याला त्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या प्रसंगानुसार आपल्याला तो पाहायला मिळतो। म्हणजे एकंदर गद्य जर पाहिलं आपण तर महानुभावापासून तर ऐतिहासिक पत्रापर्यंत आपण पाहतो पहा। मग या गद्याचं स्वरूप काय आहे, या गद्याची विशेष काय आहे? मग त्या कालखंडामध्ये महानुभावींनी जे पंथाने जे गद्य वाङ्मय निर्माण केलेलं आहे त्यांची भूमिका नेमकं काय होती, त्यांना त्यांचा आचार धर्म, खरं तर चक्रधर स्वामी हे या पंथाचे मूळ संस्थापक आहेत पहा। ते मूळचे गुजरातमधले आहे, पण त्यांनी आपल्या धर्माचा जो प्रसार आहे महानुभाव पंथाचा, हा त्यांनी महाराष्ट्रामध्ये या पंथाच्या आचार जो धर्म आहे हे प्रसार करण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रातून सुरू केलेलं आहे। म्हणजे एकंदर हे गद्याचं स्वरूप विशेष आपल्याला पाहायचे आहे। त्यानंतर पद्य म्हटलेलं आहे पहा। मग पद्यामध्ये काय आहे तर पद्यामध्ये सुद्धा महानुभावी यांचं वाङ्मय आपल्याला पाहायला मिळतं पहा। पद्यामध्ये सुद्धा महानुभावी यांचं वाङ्मय पाहायला मिळतं। पहिलं पद्य जर आपण विचार केला महानुभावी यांचं तर त्यामध्ये आपल्याला महदंबीचे धवळे दिसतात पहा। धवळे म्हणजे लग्नात गायलं जाणारे ते गीत, म्हणून त्याला त्या काळामध्ये धवळे असं त्याला म्हटलेलं आहे पहा। तर ते महदंबेने किंवा महदायसेने ते धवळे रचलेले आहे पहा, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध
अशी त्या ढवळ्यांची रचना आहे पहा. त्यानंतर साती ग्रंथ आहे की जे पंडित होते वेगवेगळे, या पंडितांनी रघुनाथ पंडित असेल, दामोदर पंडित असेल, यांनी साती ग्रंथाची रचना केलेली आहे. हे सुद्धा पद्य आहे पहा. मग या पद्याचं स्वरूप काय आहे, या पद्यांची वैशिष्ट्ये काय आहे, या पद्याच्या माध्यमातून नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, तर ते आपल्याला पद्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर जसं महानुभावांचं पद्य दिसतं तसंच संतांनी सुद्धा काही रचना केलेली आहे. मग ज्ञानदेव असेल, नामदेव असेल, तुकाराम असेल, एकनाथ असेल, संत रामदास असेल. खरं तर संत हे 18 पगड जाती धर्मातली असणारी ही जी संत मंडळी, म्हणून त्याला आपण संत मेळा असं म्हणतो पहा. तर यांनी सुद्धा जी रचना केलेली आहे ती रचना पद्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मग अभंगामध्ये, ओवीमध्ये एकंदर जो आचार विचार सांगितलेला आहे तो पद्यातून पाहायला मिळतो. एकनाथांनी भारुडाची रचना केलेली आहे. भारुडाच्या माध्यमातून त्यांनी उद्बोधन, प्रबोधन की संसार करून देखील परमार्थ आपल्याला करता येतो हे संत ज्ञानेश्वरांनी सांगितलं, एकनाथांनी सांगितलं. हे सगळे त्यांच्या दैनंदिन जीवनातले जे अनुभव आहे ते त्यांनी ओवीच्या माध्यमातून, अभंगाच्या माध्यमातून, भारुडाच्या माध्यमातून हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे पहा. म्हणजे पद्यामध्ये जर आपण पाहिलं तर इथे सुद्धा आपल्याला त्या कालखंडाचे जे प्रतिसाद आहे त्या कालखंडाचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर या पद्याचा आपल्याला आधार घ्यावा लागतो पहा. त्याच्या थोडं पुढं जर आलं पद्यामध्ये जर आपण पाहिलं तर शाहिरी वाङ्मय आहे पहा. शाहिरी वाङ्मयामध्ये पुन्हा 2 भाग आहे पहा. एक पोवाडा आहे आणि दुसरी लावणी आहे पहा. मग या पोवाड्याचं स्वरूप काय आहे, या पोवाड्याचे वैशिष्ट्य काय आहे, लावणीचं स्वरूप काय आहे, लावणीची वैशिष्ट्य काय आहे, कोणी लावण्या रचलेल्या आहे, कोणी पोवाडे गायलेले आहे, तर हा भाग आपल्याला पद्यामध्ये पाहायचा आहे. म्हणजे एकंदर आपल्या पेपरचं जे शीर्षक आहे मित्रांनो, मध्ययुगीन मराठी साहित्य गद्य व पद्य, हे दोन्हीही भाग आपल्याला काय करायचे आहे, पाहायचे आहे. म्हणजे गद्य आणि पद्य समजलं इथपर्यंत. म्हणजे गद्य काय आहे, पद्य काय आहे, हा भाग आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. आता आपल्याला एका टप्प्याने जायचं. अगोदर आपण गद्य घेणार आहोत. मग या गद्याची सुरुवात कुठून होते, तर महानुभाव जो संप्रदाय आहे इथून गद्याची सुरुवात होते. म्हणून आपण लीळाचरित्र हा मराठी साहित्यातला आद्य ग्रंथ म्हणून लीळाचरित्राकडे पाहिलं जातं. मग ह्या लीळाचरित्राची रचना कोणी केली, शके 1200 मध्ये या लीळाचरित्राची रचना केलेली आहे. आता याची रचना करणारे कोण आहे, तर याची रचना करणारे माहिम भट, हे विद्वान ब्राह्मण घराण्यातील असणारा हा गृहस्थ आहे पहा. आता लीळाचरित्राकडे जाण्यापूर्वी आपल्याला लेखक समजून घेतला पाहिजे पहा. कारण कोणतीही कलाकृती समजून घेताना मित्रांनो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, अगोदर लेखक समजून घेतला पाहिजे. कारण लेखकाचं जगणं, भोगणं, राहणं आणि त्याचं लेखन यामध्ये ऋणानुबंध असतो, यामध्ये एक बंध असतो पहा, तो जोडलेला असतो लेखन रूपाने. कारण कोणतीही व्यक्ती ही परिस्थितीचं अपत्य असते. ज्या परिस्थितीत ती जन्मते, जगते, अनुभवते, उपभोगते, त्याचा परिणाम त्याच्या लेखनावर होत असतो पहा. म्हणून कथा घ्या, कादंबरी घ्या, नाटक घ्या, चरित्र, काही घ्या, साहित्य प्रकार कुठला, तर तो समजून घेण्यापूर्वी ती साहित्य कृती नेमकं कोणाची आहे तर तो लेखक अगोदर समजून घेतला पाहिजे पहा. कारण त्याने जीवनातले, त्याच्या जीवनात जे चढउतार आलेले आहे, जे भोगलं, अनुभवलं, त्याचे पडसाद त्याच्या लेखनामध्ये उमटत असतात पहा. म्हणून लेखक अगोदर समजून घेतला पाहिजे. म्हणून लीळाचरित्राकडे आपल्याला जाण्यापूर्वी माहिम भट आपण समजून घेतला पाहिजे. मित्रांनो, माहिम भट हा विद्वान ब्राह्मण घराण्यातला आहे पहा. षटशास्त्र संपन्न आहे, विद्वान आहे, पण थोडा गर्विष्ठ आहे पहा. गर्व आहे त्याला. काय गर्व आहे, आपल्या विद्वत्तेचा गर्व आहे. माझ्यासारखा मीच असं तो म्हणत असतो पहा.
तो आपल्या पायाच्या अंगठ्यामध्ये गवताची जी काडी आहे त्याला तो गुंडाळतो. आता ही काडी गवताची का गुंडाळतो? तो म्हणतो की माझ्या पुढे बाकी सर्व कसे आहे, या तृणा इतकी आहे, त्यांची लायकी तृणा इतकी आहे. म्हणजे मी इतका विद्वान आहे, माझ्यासारखा कुणीच नाहीये. आणि माझ्या पुढे हे जे दिसणारे जे पंडित आहे हे विद्वान नाही, मी इतका हुशार आहे. एवढंच नव्हे तर हा जो माहीम आहे हा आपल्या हातामध्ये तेलाचा दिवा घेऊन दिवसा असा फिरत असतो पहा. आता तुम्ही आम्ही म्हटलं तर हे काही वेळेचाच प्रकार आहे बाबा. आपल्या तुम्ही जर आत्ताच्या जर स्थितीमध्ये अशी जर घटना किंवा असला प्रसंग जर आपण पाहिला, एखाद्याच्या कुणाच्या हातामध्ये असा एखादा कंदील जरी आपण असा हातात घेऊन चाललो, रॉकेलचा किंवा दिवा जरी घेऊन चाललो, तर तुम्ही आम्ही जर हे चित्र पाहिलं तर आपण म्हणू अरे हे काय चाललेलं आहे, वेड लागलं की काय ह्या माणसाला. आपण या भूमिकेतून पाहू. त्या काळामध्ये हा जो माहीम भट होता पहा, हा सुद्धा काय करायचा की तो दिवा तो असा घेऊन फिरायचा, लोक पाहायचे. पण यात हा दिवा घेऊन फिरण्याचा त्याचा उद्देश हेतू काय होता माहितीये का? तो म्हणतो की माझा हा जो दिवा आहे आणि ह्या दिव्याचा जो प्रकाश आहे, हा प्रकाश तो सूर्य जो आहे त्या सूर्याला सुद्धा माझा जो प्रकाश निष्प्रभ करेल. म्हणजे सूर्याला सुद्धा कमी लेखणारा माहीम भट माझी विद्वत्ता इतकी मोठी आहे की मी त्या सूर्याला सुद्धा काही मानत नाही. आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा. आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की माणसामध्ये माणूस सर्वच गुण संपन्न नसतो. काही त्याच्यामध्ये त्रुटी सुद्धा असतात, काही अवगुण सुद्धा असतात. तर आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की माहीम भट विद्वान आहे, सगळं आहे, तो गर्विष्ठ आहे, ही झाली एक बाजू. पण म्हणून आपण त्याचा रागराग करतो, चिडचिड करतो किंवा आपण तिरस्कार करतो. बा त्या माणसाचं काय एवढं कुठं असतं का, एवढं माणसाने स्वतःला मीपणा समजून घ्यायचा का, असा आपण विचार करत असतो. पण दुसरी बाजू मित्रांनो, माहीम भटाने अतिशय महत्त्वाची गोष्ट की जी मानवभाव साहित्यामध्ये जे लीळा चरित्राची रचना केली 1200 मध्ये, हा मराठी साहित्यातला आद्य ग्रंथ म्हणून ओळखला जातो. गद्य ज्याला आपण म्हणूया, हा आद्य ग्रंथ म्हणून पाहिलं जातं. पहा, विचार करा, जर माहीम भटाने लीळा चरित्र जर ग्रंथ रचला नसता, लिहिला नसता, तर महानुभाव कोणता संप्रदाय आहे, काय आहे, हे साहित्य काय आहे, तो पंथ कसा होता, तुम्हा आम्हाला काहीही कळलं नसतं. पहा, म्हणून माहीम भटाने हे काम अतिशय महत्त्वाचं केलं आहे. शिवाय या ग्रंथाची रचना करताना एकांक, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा 3 टप्प्यामध्ये या लीळा चरित्राची रचना केली. आणि ह्या लीळा एकूण 1509 एवढ्या लीळा आहे. पहा किती आहे, 1509 एवढ्या लीळा आहे. पहा, हे लीळा म्हणजे काय आहे तर महानुभाव पंथाचे जे संस्थापक आहे चक्रधर स्वामी, हे चक्रधर स्वामी गुजरात मधले असून देखील त्यांनी आपल्या धर्माचा जो प्रसार महाराष्ट्रामध्ये केला. वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी भटकंती केली, फिरले, कारण विरक्त अवस्थेमध्ये ते खूप वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती केली त्यांनी. आणि नंतर डोमेग्रामच्या परिसरात येऊन उत्तरापंथी गमन केलेलं आहे त्यांनी. मग चक्रधर गेल्यानंतर त्यांचे सगळे भाविक भक्तजन सगळे रिधपूरला आले, म्हणजे रुद्धिपूरला, की ज्या ठिकाणी गोविंद प्रभूंची पावन आणि महत्त्वाची जी भूमी आहे, की ज्या भूमीमध्ये गोविंद प्रभूंचं वास्तव्य होतं. आणि गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. पहा, सगळे भक्तजन त्या ठिकाणी जमले आणि चक्रधरांची आठवण काढू लागले की चक्रधर कसे होते, काय होते, त्यांचे आचार विचार कसे होते, त्यांचा स्वभाव काय होता, त्यांनी आपलं तत्वज्ञान कसं सांगितलं, अशी एक 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 आठवण काढायला लागले. मग तेव्हा माहीम भटाच्या लक्षात आलं की अरे, आपण जर ह्या चक्रधरांच्या लीळाचं जर चांगलं संकलन जर केलं
तर आपल्या सगळ्या भक्तजनांना त्याचा खूप मोठा फायदा होईल आणि कमीत कमी त्या आठवणी, त्या लीळा, त्यांचा आस्वाद या सगळ्या आपल्या भक्तजनांना घेता येईल. म्हणून माहीम भटाने काय केलं की महानुभाव पंथाचे आद्य जे आचार्य आहे नागदेवाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली लीळा गोळा करण्याचं काम केलेलं आहे. या लीळा गोळा करण्यासाठी मित्रांनो अतिशय कष्टाचं आणि अतिशय मेहनतीचं जर काम आहे तर ते माहीम भटाने उचललेलं आहे. सबंध महाराष्ट्रभर त्यांनी भ्रमंती केली. ज्या ज्या ठिकाणी चक्रधर स्वामी गेले, राहिले, वास्तव्य केलं, त्या सगळ्या ठिकाणाला भेटी देण्याचं काम माहीम भटाने केलं. एक एक लीळा अशी वेचली, गोळा केली. आठवण, लीळा म्हणजे आठवण. एकदा ते अशा लीळा गोळा करत 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 एका शेतकऱ्याच्या घरी गेले. म्हणजे शेतकरी म्हणजे खेई भट्ट, एक ब्राह्मण कुटुंबातला तो खेई भट्ट त्याच्या घरी गेले. आणि खेई भट्ट हा शेतामध्ये काम करत होता, कृषी कर्म करत होता. आणि त्या ठिकाणी माहीम भट गेल्यानंतर त्या खेई भट्टाला विचारलं की अहो इकडे चक्रधर स्वामी आले होते का हो? किती दिवस राहिले होते? तुम्ही पाहिले का? त्यांच्या काही आठवणी तुम्हाला काही आठवतात का? त्यांनी काही सांगितलंय का? तेव्हा तो खेई भट्ट सांगायला लागला की हो, चक्रधर स्वामी आले होते, इथे राहिले होते, या पद्धतीनं त्यांनी आम्हाला हे सांगितलं, ते सांगितलं, असं एक एक गोष्ट सांगायला सुरुवात केली पहा. आणि त्याचं ते पेरणीचं काम त्या खेई भट्टाचं त्या बैला मागं तो चाललेलं होता. मग पेरणीचंही काम चालू आहे आणि माहीम भट त्याच्या मागं 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 फिरतो आणि तो सांगतो की एक 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 लीळा माहीम भटाला सांगतो. आणि तो एक 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 लीळा घेत तो लिहून घेत होता पहा. त्या ठिकाणची एक आठवण सांगितली पहा. खेई भट कृषी कर्म करीती, खेई भट कृषी कर्म करीती, माहीम भट तया गोसावीचे या पुसती, माहीम भट तया गोसावीचे या पुसती, खेई भट सांगती, माहीम भट त्या नमस्कार करूनी घेती. खेई भट गोसावीचे या सांगती, माहीम भट त्या नमस्कार करूनी घेती. त्यांचे काही न घेती, भिक्षा मागुनी जेविती. विचार करा मित्रांनो. आता ही जी भाषा आहे मित्रांनो, तर ही कशी आहे की त्या कालखंडातलं ते प्रतिबिंब आहे पहा. ज्याला आपण संस्कृत वळणाची ती थोडीशी भाषा आहे पहा. कारण त्या काळामध्ये एक विशिष्ट वर्ग, ज्याला आपण की तो वर्ग संस्कृत विद्याला असा चिकटलेला होता पहा. आणि तो विशिष्ट तो ग्रंथ जो आहे तो संस्कृत भाषेत असल्याशिवाय त्याला मान्यता मिळत नव्हती पहा. म्हणून थोडी संस्कृत वळणाची भाषा महानुभाव त्या संप्रदायामध्ये त्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते पहा. म्हणजे हा एक प्रसंग या ठिकाणी माहीम भटाने सांगितलेला आहे. म्हणून हे जे कष्ट किंवा ही मेहनत घेण्याचं काम माहीम भटाने केलं तर हे अतिशय अजरामर आहे पहा. म्हणून एका बाजूने तो गर्विष्ठ जरी दिसला तर दुसऱ्या बाजूने त्याने लीळा चरित्राच्या माध्यमातून जी रचना केलेली आहे मित्रांनो, की ती महानुभाव संप्रदायाला अतिशय महत्त्वाचा मोलाचा ग्रंथ त्यांनी मिळवून दिलेला आहे पहा. म्हणून महानुभाव पंथाचा पवित्र ग्रंथ म्हणून लीळा चरित्राचं म्हणजे लीळा चरित्राकडे पाहिलं जातं पहा. हे खास वैशिष्ट्य आपल्याला नोंदावं लागेल. महानुभावी आचार धर्म व तत्वज्ञान या ग्रंथातून सहजतेने सांगितलेलं आहे. लीळा चरित्राचं वैशिष्ट्य काय सांगता येईल? एक पवित्र ग्रंथ म्हणून लीळा चरित्राकडे पाहिलं जातं. महानुभाव्यांचा आचार धर्म किंवा तत्वज्ञान या ग्रंथातून शब्दबद्ध केलेलं आहे. लीळा चरित्र म्हणजे महानुभाव धर्मपंथाच्या तत्वज्ञानाची व आधार सूत्राची जन्मभूमी आहे. बघा मित्रांनो, जसं संत साहित्यामध्ये ज्ञानदेवे रचिला पाया म्हणजे ज्ञानेश्वरी हा भागवत धर्माचा पाया रचणारा महत्त्वाचा ग्रंथ आहे. त्याच पद्धतीने महानुभाव संप्रदायामध्ये लीळा चरित्र हा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे की ज्या ग्रंथाने
तत्वज्ञान या ठिकाणी महत्त्वाचं सांगितलेलं आहे पहा. त्याचबरोबर श्री चक्रधरांचे रूप सौंदर्य, व्यक्तिमत्व, वेदत्व, कारुण्य, निज प्रभुवृत्ती, अहिंसा, वैराग्य यांचे काटेकोर पालन या ग्रंथात केलेले आहे पहा. पुढचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं की प्रत्येक लीळाचे दर्शन भावपूर्ण आणि रसपूर्ण केलेले आहेत पहा. शब्दचित्रे अतिशय बोलकी व भावमधुर बनली आहे. लीळा चरित्राची भाषा प्रसन्न व अर्थवाही आहे. लीळा चरित्र हे समाज दर्शनाचे एक साधन म्हणून त्याचे मोल मोठे आहे. लीळा चरित्र म्हणजे चक्रधरांच्या भक्तजनांची चित्रशाळा आहे. महानुभाव साहित्य मंदिराचा पाया लीळा चरित्राने घातला आहे. लीळा चरित्र एक स्मरण भक्ती म्हणून या ग्रंथाकडे पाहिलं जातं. लीळा चरित्र म्हणजे चक्रधर स्वामींचे आठवणीरूप सलग चरित्र आहे. एक आदर्श चरित्र ग्रंथ म्हणून लीळा चरित्राचे स्थान अतिशय मोठे आहे. लीळा चरित्रातून 13व्या शतकातील मराठी समाजाचे आणि संस्कृतीचे प्रभावी दर्शन घडताना आपल्याला दिसते पहा. तत्कालीन सामाजिक जीवनाचा दस्तऐवज म्हणून लीळा चरित्राकडे पाहिलं जातं. चक्रधरांच्या व्यक्तिमत्वाची विविध रूपे माहिमभटांनी वेधकपणे लीळा चरित्रामध्ये मांडलेली आहे. म्हणजेच मित्रांनो, ही सगळी वैशिष्ट्ये लीळा चरित्राची आहे. म्हणजे एकंदर आपण मध्ययुगीन मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना लीळा चरित्राचा अभ्यास केल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. जसं आपण आपलं शुभकाम कुठलंही करायला घेतल्यानंतर पहिला आपण श्री गणेश म्हणतो आणि नंतर पुढे जातो, त्याच पद्धतीने मध्ययुगीन मराठी साहित्याचा अभ्यास करत असताना प्रथमतः आपल्याला लीळा चरित्राचा, महानुभाव साहित्याचा, या गद्याचा अभ्यास करूनच पुढे जावं लागतं. म्हणून माहिमभटाने या लीळा चरित्राची जी रचना केलेली आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वाची लीळा चरित्राची रचना केलेली आहे की ज्यामुळे महानुभावियांचं तत्वज्ञान तुमच्या आमच्यापर्यंत आलेलं आहे. तर मित्रांनो, आज आपण या तासाला मध्ययुगीन मराठी साहित्य गद्य आणि पद्य या संदर्भात आपण चर्चा केली आणि गद्यामध्ये लीळा चरित्राचा भाग आपण समजून घेतलेला आहे. यानंतर पुढच्या तासाला आपल्याला जो भाग पाहायचा आहे आणि तो म्हणजे एकंदर लीळा चरित्राच्या पुढचा जो भाग आहे गद्याचा, मग गोविंद प्रभू चरित्राचे स्मृतिस्थळ असेल, सूत्रपाठ असेल, मूर्तिप्रकाश असेल, तर ह्या ग्रंथासंदर्भात आपण विचार करणार आहोत. त्यांचंही स्वरूप आणि वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत. तर आपण या ठिकाणी थांबूया. सर्वांना धन्यवाद.